900 रुपयांचा ड्रेस पडला 1 लाखाला। ऑनलाईन शॉपिंग वेळी रिफंड लिंक क्लिक केली आणि ऑनलाईन शॉपिंग करणं वर्ध्यातील एका महिलेला महागात पडला असून 997 रुपयांचा ड्रेस तिला लाखाला पडलाय। ऑनलाईन साईटवरून मागवलेला ड्रेस आवडला नसल्याने परत करून रिफंड मिळवण्यासाठी एपीके फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये गायब झाले। महिलेने या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भामट्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। वर्ध्याच्या मसळा इथं राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता, मात्र तो ड्रेस आवडला नसल्याने तिने परत केला। याचा रिफंड त्या महिलेला आला नाही। महिलेने कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यास सांगितले। रिफंड लिंकवर क्लिक केलं आणि महिलेने व्हॉट्सॲपवर संपर्क केला असता त्यांनी गुगल पे, फोन पे क्रमांक तसेच पिन कोड मागितला। महिलेने ते दिले असता तिच्या व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून डाउनलोड करण्यास सांगितलं। फाईल डाउनलोड करताच तिच्या बँक खात्यातून 85,000 आणि 15,000 असे एकूण 1 लाख रुपयांची लूट करण्यात आलेली आहे। ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने याबाबतची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या ऑनलाईन मार्केटिंगचं क्रेज वाढली आहे। ऑनलाईन मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी केलं जात आहे, मात्र अशातच या माध्यमातून सायबर भामटे सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात। या सायबर भामट्यांच्या जाळ्यात आता सुशिक्षित लोक सुद्धा अडकत आहेत आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीये। पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी नागरिक त्याच्या जाळ्यात फसत आहेत, त्यामुळे आता नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे। जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी बंडू कोसुरकर, जिल्हा प्रतिनिधी, वर्धा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.